नेहमीप्रमाणे गावाकडची सकाळची सुरुवात तर छानच होती, पण सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे गरमी पण सकाळी सकाळी पण वाटत होती. मम्मीचं उठल्या उठल्या सगळ्यात आधी देवपूजा आणि तुळशीला पाणी घालणं, तुळशीला आणि देवाला दोन्हीकडे दिवा लावलेला असतो. तर असं मॉर्निंगचं रुटीन रोजचं असतं बरं का. तर मम्मी जसं मी म्हटलं सद्गुरू जय जय रघुवीर समर्थांच्या बैठकीला जाते, त्यामुळे सकाळी उपासना करून मग देवपूजा करून मग तुळशीला दिवे वगैरे लावून त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागते. तोपर्यंत पप्पा जनावरांचं शेण घाण सगळं उरकून घेतात. कोंबड्या सुद्धा सावलीला झाडाखाली खाऊ शोधत होत्या, एवढं ऊन लागते सकाळी सकाळी. आज एक स्पेशल पाहुणे आले होते आपल्याकडे. हे माझं मामाचं गाव लक्ष्मीदेवीचे पुजारी होते आणि ते आपल्याकडे आले होते. आमच्या शेजारीच एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या निमित्त तिथं आले होते. मग आपल्या घरी त्यांना बोलवून घेतलं होतं. आल्यानंतर मम्मीला ओटी भरायची होती आणि आपल्या शेतात जे काही धान्य पिकतं ते त्यांना द्यायचं होतं. यांच्यामध्ये जे पुजारी होते ना ते आमच्या मामाच्या गावचे होते, त्यामुळे आमची मम्मी लहानपणापासून त्यांना बघत आली होती आणि त्यांच्या ओव्या त्यांची गाणी ऐकायसाठी ना गावातले सगळे लोक एकत्र यायचे. आणि आज आमच्या घरी एवढ्या दिवसातून आले त्यामुळे आम्ही पण त्यांना गाणी म्हणायचा आग्रह केला. त्यांनी गाणी पण म्हटले खूप छान. त्या पुढे आहेतच, पण तोपर्यंत काय झालं की व्लॉगिंग असल्यामुळे मोबाईलची बॅटरी पण कमी होती आणि त्यात गावाकडे लोड शेडिंग खूप आहे. दिवस दिवस लाईट नसते, एका आठवड्यात दिवसभर लाईट नसते आणि एका आठवड्यात रात्री. कसा असता हा उन्हाळा संपत आलाय आता, तसं पण माझी पण जायची वेळ आली म्हणा. या ज्या ताई होत्या ना त्यांना हळदी कुंकू लावून मम्मीने त्यांची ओटी भरून घेतली. आपल्या परिस्थितीनुसार जी काय दक्षिणा आपल्याला देता येईल ना ती दक्षिणा दिली जाते आणि त्याच्यानंतर आपल्या शेतातले हे धान्य जे आहे ते त्यांना दिलं जातं. यांचा व्हिडिओ शूट तर मला घ्यायचा होता, पण सध्या माझ्या मोबाईलमध्ये काहीच बॅटरी शिल्लक नव्हती. त्यासाठीने मी अगारोची पॉवर बँक मागवली. ही पॉवर बँक मी ॲमेझॉनवरतून ऑर्डर केली होती. आता कशी आहे त्याची पण माहिती तुम्हाला पुढे सांगते. ही अगारोची इग्नाइट पॉवर बँक आहे. स्लिम आणि कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे ना ही बॅगमध्ये किंवा हँडबॅगमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा खिशात ही अगदी सहज बसते. त्याच्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये एकदम वापरण्यासाठी योग्य आहे. याची बॅटरी ना 10,000 mAh बॅटरी आहे. दिवसभर पटकन चार्जिंग होतं आणि दिवसभराच्या बॅकअपसाठी एकदम उपयोगी. 45 वॅट पर्यंत फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, त्यामुळे स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉप या हाय पॉवर डिव्हाइससाठी एकदम योग्य आहे. फास्ट चार्जिंग शक्यतो या 3 गोष्टीवर अवलंबून असते: एक पॉवर बँकचा आउटपुट पोर्ट, केबल आणि चार्ज होणारे डिव्हाइस. जर केबल आणि डिव्हाइस कमी व्होल्टेज सपोर्ट करत असेल तर आउटपुट त्यानुसार कमी होते. यात 3 पोर्ट्स असतात, एक USB A आणि C टाईपचे 2 असतात. USB A टाईपचा पोर्ट आहे ना 22.5 वॅट पर्यंत इनपुटलाही सपोर्ट करतं आणि पॉवर बँक पटकन चार्जिंग होते. USB C1, C2 आणि USB A पोर्टद्वारे मल्टी डिव्हाइस चार्जिंग करता येतात, पण एकाच वेळी अनेक डिव्हाइस लावल्यानंतर मात्र चार्जिंगचं स्पीड कमी जास्त होऊ शकतं. याच्यासोबतच टाईप C टू टाईप C केबल दिली आहे, त्यामुळे फास्ट चार्जिंग होते. याच्यासोबतच यात बिल्ट इन चिप दिली आहे, त्यामुळे जोडलेल्या डिव्हाइस ओळखून चार्जिंग परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करता येतो. शॉर्ट सर्किट किंवा ओव्हर टेम्परेचर, ओव्हर व्होल्टेज किंवा ओव्हर करंट यापासून सुरक्षित आहे. पास थ्रू चार्जिंग सपोर्ट असल्यामुळे पॉवर बँक चार्ज होत असताना देखील आपले डिव्हाइस आपण चार्ज करू शकतो. ह्याच्यामध्ये डिजिटल डिस्प्ले असल्यामुळे बॅटरीची टक्केवारी, इनपुट, आउटपुट स्टेटस किंवा फास्ट चार्जिंग सगळं पटकन दाखवतं, इंडिकेट करतं. ही अगारोची इग्नाइट पॉवर बँक जी आहे ती वेगवान, कार्यक्षम आणि आधुनिक हाय परफॉर्मन्स डिव्हाइससाठी बनलेली आहे. ऑन द गो वापरासाठी ना एकदम उत्तम साथीदार आहे. सगळ्यात हा मान मोठा कोणता? आरतीचा लाभ घेणं. राहू द्या सगळे हात जोडा. श्री गणेश गौरी का गजानना प्रभरी का अनंत ज्योती लक्ष लागेल दहिवडी लोक आहे जगाव तुझी सावली. शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा 12 तासाची आरती आणि जे प्रसिद्ध दहिवडी पुजारीची दुपारची संपणार नाही. मी सुद्धा पण साधू संत सांगतात, हे पंढरी आत्मा पांडुरंग, वृक्ष तिथं छाया, भक्तीच्या ठिकाणी प्रगट झाली माया, ज्ञान तिथं ज्योती आणि सागर तिथं आई साहेबांची अखंड कृपा. अहो तुमच्या माहेरची देवी आली की हो. तुमचे गल्लार नाव काय? बोले बोले तिकडचं देशमुख. तिकडलं बोले. माया माया देशमुख जनावर आई तुझी निष्ठेची छाया. साधू संत सांगून गेले आणि अजूनही साधू सांगतात. काय सांगतात?
दया सीमा शांती त्याच्याबरोबर पिढीमध्ये त्या कुटुंबामध्ये नांदो समर्थाची सद्गुरूची संचिताची ठामपणे वस्ती. म्हणून कालच्या प्रोग्राम निमित्तानं दहिवडी पुजाऱ्यांचं आगमन या कृपा महान गातो. या प्रत्येक संसार वेळा आणि पैसा भुलाय. या वेळामध्ये एकच माया म्हणते, एकच मायेचं घरट आहे. त्या कथेला नाव आहे लेक निघाली सासरला. म्हणून बसा तुम्ही बसा. लेकीचा व जन्म हाय काछाचा बंगला. शेवटी का लेकीच्या नशिबाला ये पती मिळावा चांगला. आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजई कुणाच्या. आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजई कुणाच्या. लिखी निघाल्या उन्हाच्या आणि धारा लागल्या पाण्याच्या. सवरा आई बाप तोवर माहिराची गोडी. बघा गाणं. घरी आल्या भाऊ जया बिना दाराच्या मी.